to all of you. Yesterday we have seen the pH scale. pH scale, pH म्हणजे काय? What is pH? pH scale आपण काल पाहिली होती, तर ती परत पहा. pH scale. What is pH? आपण pH पाहिलं होतं. काय असतो? What is pH? It is a negative logarithm to the base 10 of कोणाचा असतो? Negative logarithm to the base 10 of H3O ion concentration, H3O चा, आणि निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस ऑन ऑफ OH मायनसचा असेल तर त्याला काय म्हणतो आपण? POH. तर pH स्केलची डायग्राम, तर ती डायग्राम परत पहा. द डायग्राम pH स्केलची इन दिस वे द डायग्राम. ओके, याच्यात काय करायचे? 0 पासून स्टार्ट करायचे. इट इज स्टार्टिंग फ्रॉम 0 टू कुठपर्यंत? 14 पर्यंत असते pH. 0 पासून ते 14 पर्यंत, म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि किती? 14. 0 पासून सुरू होते कुठपर्यंत? 14 पर्यंत. दिसते ना सर्वांना? दिसते? ओके. pH स्केल बघा. हां, डायग्राम येते परीक्षेला pH स्केलची. दिसायले? क्लिअर दिसायले सर्वांना? ऐकू येते? हां, राईट. तर कुठून कुठे होते? 0 पासून ते 14 पर्यंत pH स्केल असते. आता खाली काय करायचा? 1 ला 10 to the power of -1, 1 ला, 2 ला 1 ला -1, 2 ला -2, 3 ला -3, 4 ला -4, 5 ला -5, 6 ला -6, 7 ला -7, 10 to the power of 1, -1, -2, 10 to the power of -3, 10 to the power of -4, 10 to the power of -6, 10 to the power of -7. कुठपर्यंत? 10 to the power of -14 पर्यंत, 10 to the power of -8, 10 to the power of -9, 10 to the power of -10, 10 to the power of -11, 10 to the power of -12, 10 to the power of -13. 10 to the power of -1 पासून सुरू केलो मी. इथं काय पाहिजे मग? 10 to the power of 0, 0 ला 0, मग 10 to the power of 0 म्हणजेच काय असतो? 1 असतो. कोणत्याही संख्येचा पॉवर 0 इज इक्वल टू काय येतो? 1 येतो. 10चाच नाही, कोणाचा बी 0 पॉवर असेल तर 1 असते. ओके, तर 3 प्रकारचे सोल्युशन असतात. काल आपण म्हटलो होतो ॲसिड, बेस आणि न्यूट्रल. देर आर द 3 टाइप्स ऑफ सोल्युशन्स. कोणकोणते असतात? न्यूट्रल, ॲसिड आणि कोणता असतो? बेस. दीज आर द 3 टाइप्स ऑफ सोल्युशन्स. विच आर दोज? न्यूट्रल, ॲसिड अँड बेस. बघा इकडे आता, काल न्यूट्रलचं तुम्हाला सांगितलं होतं मी. न्यूट्रलचं काय असतो? न्यूट्रल केव्हा असतो? जेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय असतो? OH मायनस असतो. ॲसिड केव्हा असतो? जेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस ग्रेटर असेल. ॲसिडमध्ये काय असतो? ग्रेटर असतो कोणापेक्षा? OH मायनसपेक्षा. बेस, बेसमध्ये काय असतो? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस हे ग्रेटर आहे, तर हे काय? लेस असतो कोणापेक्षा? OH मायनस आयनपेक्षा. H3O इज इक्वल टू OH, H3O इज ग्रेटर दॅन OH, H3O इज लेस दॅन OH. 3 प्रकारचे सोल्युशन आहेत. आलं लक्षात? कोणते कोणते? न्यूट्रल, ॲसिड आणि काय असतो? बेस. आता पहा, हे प्रमाण किती असते तुम्हाला माहीत आहे? 10 to the power of, म्हणजेच 1 into 10 to the power of किती असतो? -7. म्हणजे इथं H3Oचं pH म्हणजे काय? pH म्हणजे काय? H3Oचं प्रमाण बघायचं. H3O प्लसचं प्रमाण इज इक्वल टू किती असतो? 1 into 10 to the power of -7. द कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू असतो. इथं काय असतो?
ॲसिड असला तर ग्रेटर दॅन असतो कोणापेक्षा 1 × 10⁻⁻⁷ पेक्षा जास्त असतो ॲसिड असला तर. बेस असला तर H3O कॉन्सन्ट्रेशन काय असतो लेस असतो कोणापेक्षा 1 × 10⁻⁻7 पेक्षा लेस असतो. बेसमध्ये लेस, ॲसिडमध्ये मोर असतो. मग याचा pH = किती असतो त्याच्यामुळे त्याचा pH = 7 असतो. ॲसिडचा pH लेस असतो. ॲसिडचा pH काय असतो लेस दॅन 7, 7 पेक्षा कमी. म्हणजे ही स्केल आपण पाहिली होती, ही स्केल. या स्केलमध्ये pH = 7 असेल तर काय असतो इट इज न्यूट्रल. pH = 7 असेल तर काय असतो न्यूट्रल. ठीक आहे. जर pH ग्रेटर दॅन 7, 7 पेक्षा इथं कशी आहे लेस दॅन 7 आहे. दिस इज द pH, दिस pH इज लेस दॅन 7. जर 7 पेक्षा कमी असेल तर हे काय बघा इकडं 7 पेक्षा कमी आहे. 7 पेक्षा कमी असेल तर काय म्हणावं ॲसिड. ओके. आणि 7 पेक्षा जास्त असेल तर काय म्हणावं बेस और बेसिक. इट इज कॉल्ड एज बेसिक, ॲसिडिक आणि न्यूट्रल. तर 7 पेक्षा कमी असतो ॲसिडचा. ॲसिडचा काय असतो pH लेस दॅन 7. बेस, आता बेसचा pH काय असतो मग ग्रेटर दॅन 7. हे लेस दॅन असलं तरी हे काय असते ग्रेटर दॅन होते. 10⁻⁻7 आहे. हां, pH म्हणजे काय निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस 10. याचा निगेटिव्ह लॉगरिथम समजायले. निगेटिव्ह लॉगरिथम जर घेतलं तर ही संख्या काय होते लॉग घेतला आपण तर हे 10⁻⁻7 आणि 10⁻⁻7 pH काय होऊन जाते याचं pH लेस दॅन 7 होते. आलं लक्षात. तर ते pH ऑलरेडी निगेटिव्ह असते. आलं लक्षात. pH काय असते ऑलरेडी निगेटिव्ह असतो तो निगेटिव्ह. आणि पॉवर काय त्याचा 2, इकडं बी निगेटिव्ह इकडं बी निगेटिव्ह, बोथ द साइड्स आर निगेटिव्ह. दोन्ही साइड्स निगेटिव्ह असल्यामुळे काय होते pH ग्रेटर 7 असला. सांगा आता pH ग्रेटर 7 असला तर काय असतो pH ग्रेटर 7 असला तर काय असतो ॲसिड असतो का बेस असतो का न्यूट्रल. pH 7 पेक्षा जास्त आहे तर काय असतो बेस असतो. गुड. pH 7 पेक्षा जास्त असेल तर बेस. हां, आता सांगा मला जर pH = 10 आहे, 10 आहे, pH = 10 आहे तर काय असेल ॲसिड असेल की बेस असेल. pH = 10 असेल तर बेस. व्हेरी गुड. pH = 5 आहे तर काय असेल pH = 5. pH = 5 असेल तर काय असतो ॲसिड असतो. राईट. pH = 5 असेल तर ॲसिड. म्हणून या स्केलला काय म्हणावं दिस स्केल इज कॉल्ड ॲज देअरफॉर pH स्केल. इट इज कॉल्ड ॲज pH स्केल. तर हे याच्यामध्ये 3 मार्काला येतो हा प्रश्न. न्यूट्रल, ॲसिड आणि बेस. डायग्राम पण काढायची असते. डायग्राम कळाली आता. ओके. काल थोडं दिसत नव्हतं ब्लर, ते काय प्रॉब्लेम होता. आता दिसायली डायग्राम क्लिअर दिसायली. हां, डायग्राम दिसते. हां, राईट. क्लिअरिटी आहे. तर हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे खूप. कारण हे तुम्हाला क्रॉप सायन्समध्ये, बायोलॉजीमध्ये सगळे pH असतात, वेगवेगळे pH काढायचे असतात. तर त्यावेळी तुम्ही हे सगळे लक्षात ठेवावे. डायग्राम लक्षात ठेवा. डायग्राम ड्रॉ करायचे. हां, डायग्राम आकृत्या काढायचे, ड्रॉ करायचे डायग्राम्स तर लक्षात राहतात. नेक्स्ट पॉईंट पाहू यानंतर साल्ट्स, टाइप्स ऑफ साल्ट. साल्टचे प्रकार. टाइप्स ऑफ साल्ट. साल्ट म्हणजे काय क्षार, मीठ. काय साल्ट आहे तर साल्ट 4 प्रकारचे असतात. साल्ट आम्ल व आम्लारीपासून बनते, तुम्हाला माहीत आहे. आम्ल व आम्लारी म्हणजे काय ॲसिड आणि बेस. आम्ल व आम्लारीपासून क्षार व पाणी तयार होते, हे माहीत आहे तुम्हाला. म्हणजे ॲसिड आणि बेसपासून काय बनतो सॉल्ट अँड वॉटर. सो देर आर द 4 टाइप्स ऑफ साल्ट. किती प्रकारचे साल्ट आहेत देर आर द 4 टाइप्स ऑफ साल्ट. द फर्स्ट साल्ट वी विल सी द साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस. पहिली साल्ट आहे बघा साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस. ॲसिड पण स्ट्रॉंग,
अँड बेस पण कसा असेल, स्ट्रॉंग. स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस, दोन्ही पण स्ट्रॉंग असायला पाहिजे. कोण कोण? ॲसिड पण स्ट्रॉंग आणि बेस पण स्ट्रॉंग. एक्झाम्पल सांगता येईल तुम्हाला. ॲसिड, स्ट्रॉंग ॲसिड मागे पाहिलं आपण. HCl कसा असतो, स्ट्रॉंग ॲसिड. आपली जी मीठ आहे NaCl, मीठ हे साल्ट आहे. NaCl काय, साल्ट आहे. कोणत्या बेसपासून बनते? NaOH बेस असतो. Na हे काय, बेस. Cl काय असतो याच्यात, ॲसिड असतो. कोणता Cl असतो? HCl. HCl इज ॲसिड. सो दॅट्स वाय इट इज स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस. NaOH काय असतो, स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस. बरोबर आहे. म्हणजे कसं बनते, NaOH प्लस HCl, वॉटर निघून जातो आणि क्षार व पाणी, आम्ल व आम्लारी. क्षार काय बनेल, NaCl आणि वॉटर H2O इज द वॉटर. साल्ट, कोणती साल्ट बनली, NaCl इज द साल्ट. सो इट इज द साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वॉट, स्ट्रॉंग बेस. सेकंड अशीच असेल NaNO3, सोडियम नायट्राइट, NaNO3, राईट. पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियमची बनवते येते, पोटॅशियम नायट्राइट, पोटॅशियम क्लोराईड, सोडियम आणि पोटॅशियम. Na2SO4, अजून कोणती असते, Na2SO4, ही पण काय, साल्ट आहे. म्हणजे H2SO4 पासून है ना, H2SO4 आणि काय, NaOH. H2SO4 आणि NaOH असे किती बी साल्ट बनवता येतात तुम्हाला. दोन ॲसिड आणि बेस हे दोन्ही पण कसे घ्यायचे, स्ट्रॉंग. ॲसिड स्ट्रॉंग असला पाहिजे आणि बेस पण स्ट्रॉंग. तर पहिला प्रकार कळाला, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस. दुसरा पाहू, साल्ट ऑफ कोणताही क्रम. स्ट्रॉंग ॲसिड घेऊत आणि वीक बेस होता. स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. बेस वीक असला पाहिजे. ॲसिड कसा असला पाहिजे, स्ट्रॉंग. ॲसिड शुड बी स्ट्रॉंग, बेस शुड बी वीक. बेस वीक असला पाहिजे. वीक बेस कोणते आहेत तुम्हाला माहित आहे, मी सांगितलं होतं त्या दिवशी. वीक बेसेस आर, विचार दोज वीक बेसेस. वीक बेसेस आर अमोनियम हायड्रॉक्साईड, आपण पाहिलं होतं. अमोनियम हायड्रॉक्साईड, कॉपर हायड्रॉक्साईड, हे काय असतात, ते वीक बेस. स्ट्रॉंग ॲसिड आपण आत्ताच पाहिलं, कोणते, HCl किंवा कोणता H2SO4, हे काय आहे, ते स्ट्रॉंग ॲसिड. यांचे साल्ट बनवतो आपण. तर पहिली साल्ट असेल, यांचे एक्झाम्पल असेल NH4 आणि याचा Cl. NH4Cl हे काय झाली, वीक बेस आणि स्ट्रॉंग ॲसिड. दुसरा, ॲसिड स्ट्रॉंग असला पाहिजे, कॉपर, CuCl2. Cu काय बनते, Cl2. क्युप्रिक क्लोराईड, CuCl2, राईट. कॉपरची व्हॅलन्सी 2 असते. एक कॉपरला 2 Cl आहेत बघा, 2 Cl कॉपरची व्हॅलन्सी किती झाली, 2 झाली, राईट. अजून कोणता, असाच NH4, अमोनियम सल्फेट किंवा अमोनियम नायट्रेट, NaNO3 घेता येते आपल्याला. अमोनियम नायट्रेट, कॉपर सल्फेटचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला, CuSO4, कॉपर सल्फेट. सल्फेट काय, स्ट्रॉंग ॲसिड. कॉपर काय, वीक बेस. कॉपर सल्फेट, क्युप्रिक क्लोराईड, अमोनियम क्लोराईड, अमोनियम नायट्रेट. आता पाहू तिसरा. मग आता काय असेल, पहिली कोणती आहे, पहिली साल्ट कोणती आहे. पहिल्या साल्टमध्ये ॲसिड कसा आहे, पहिल्या साल्टमध्ये ॲसिड, मेसेज करा, पहिल्या साल्टमध्ये ॲसिड कसा आहे, ॲसिड
पहिल्या साल्टमध्ये ॲसिड स्ट्रॉंग आहे आणि बेस पण कसा आहे, स्ट्रॉंग आहे. राईट, गुड. हां, दुसऱ्या साल्टमध्ये, हां छान, दुसऱ्या साल्टमध्ये ॲसिड कसा आहे, ॲसिड स्ट्रॉंग, बेस कसा आहे, ॲसिड स्ट्रॉंग, बेस वीक. आता काय असेल, साल्ट ऑफ वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस, वीक ॲसिड असेल आणि स्ट्रॉंग काय असेल, बेस. वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. वीक ॲसिड आहेत बघा आणि बेस कसे आहेत, स्ट्रॉंग बेस. वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस. सांगा आता, वीक ॲसिड असतो ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड म्हणजे काय, CH3COONA. Na म्हणजे काय, स्ट्रॉंग बेस. NaOH, Na आला की काय समजायचं, स्ट्रॉंग बेस. सोडियम ॲसिटेट, याला काय म्हणतात, सोडियम ॲसिटेट, ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड इज द वीक ॲसिड. हायड्रोजन सायनाइड, मग पोटॅशियम KCN. हायड्रोजन सायनाइड वीक ॲसिड, KCN पोटॅशियम सायनाइड. काय म्हणावं यालाच, पोटॅशियम सायनाइड. पोटॅशियम काय, स्ट्रॉंग बेस आणि सायनाइड काय, वीक ॲसिड. CH3COONA, KCN. राईट. यानंतर आहे अजून एक्झाम्पल, सोडियम, पोटॅशियम यांचे एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. आणि वीक ॲसिड असतो आणखीन एक H2CO3. CO3 असेल तर आपण Na2CO3 घेऊ शकतो. Na2, Na म्हणजे काय, सोडियम, Na2CO3. तर हे 3 प्रकार झाले. कोणते कोणते, स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ॲसिड, वीक बेस, वीक ॲसिड, स्ट्रॉंग बेस. आता चौथा असतो, दोन्ही पण काय असतील, वीक असतील. म्हणजे काय असेल, वीक ॲसिड पण वीक असेल आणि बेस पण वीक ॲसिड आणि वीक बेस. राईट. बघा आता दोन्ही बी काय आहेत, वीक ॲसिड पण वीक आणि बेस पण वीक. आता आपल्या समोर आहेत, पुढे एक्झाम्पल आहे हे वीक ॲसिड, हे वीक बेस होते आणि हे वीक ॲसिड आहे, असे मिक्स करून बनवायचे, वीक ॲसिड आणि वीक बेस. तर वीक बेस कोणाचा आहे, वीक बेससाठी अमोनियम आणि काय असतो, अमोनियमची साल्ट बनवायची, अमोनियम. आणि वीक ॲसिड कोणता आहे, हा याच्यात वीक ॲसिड आहे, अमोनियम ॲसिटेट. म्हणजे CH3COONA बनतं, CH3COONH4. हे काय झालं, अमोनियम ॲसिटेट. राईट. बेस पण वीक आहे आणि ॲसिड पण वीक आहे. कॉपरचा पण बनते, कॉपर. बघा वीक बेस कोणता आहे, कॉपर आहे. तर कॉपर सायनाइड, Cu सायनाइड, किंवा कॉपरचा काय बनवू शकता तुम्ही, कॉपर कार्बोनेट, CuCO3, कॉपर कार्बोनेट, CuCO3. CO3 ची व्हॅलेन्सी 2 असते. CuCO3, हे पण एक्झाम्पल घेता येते, CuCO3 एक्झाम्पल घेता येतो. राईट. कारण CO3 काय, वीक ॲसिड, CO3 वीक ॲसिड आणि Cu काय, वीक बेस. तर अशी साल्ट आहे. अजून असे कोणते बनवू शकता तुम्ही मिक्स करून, अजून कोणता बनवता येईल, अमोनियम NH4 आणि काय, CN सायनाइड एक घेता येऊ शकतो, किंवा कार्बोनेट घेता येऊ शकतो, किंवा ॲसिटेट. तर आपण यापैकी काय काय घेतला, ॲसिटेट घेतला आणि कार्बोनेट घेतला. राईट. इकडं काय घेता येऊ शकते, अमोनियम घेता येऊ शकते, किंवा कॉपर, आहे की नाही, अमोनियम किंवा कॉपर. सायनाइड बी घेता येऊ शकते. जर सायनाइड घेतला CN तर अमोनियम सायनाइड, आहे की नाही, NH4CN और CuCN. सो ओके, दिस इज द सफिशियंट एक्झाम्पल्स. किंवा फॉर्मिक ॲसिड आहे, फॉर्मिक ॲसिड HCOONH4,
हा पण एक्झाम्पल बनवता येऊ शकतो. हा पण कोणाचा आहे? सॉल्ट ऑफ वीक ॲसिड, वीक बेस. ओके, वीक ॲसिड आणि काय म्हणावं, वीक बेस. 4 प्रकारचे साल्ट आले लक्षात. कोणकोणते? स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ॲसिड, वीक बेस, वीक ॲसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ॲसिड, वीक बेस. फक्त एक्झाम्पल आहे ते तुम्हाला. तर हे टाईप्स ऑफ साल्ट लक्षात ठेवा. यांना काय म्हणायचे? टाइप्स ऑफ साल्ट. ओके, यानंतर नेक्स्ट पॉईंट पाहू. हायड्रोलायसिस काय असते? हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस पीएच चे प्रॉब्लेम सोडवलं होतं आपण. पीएच झाला आहे का लक्षात? पीएच चे प्रॉब्लेम सोडवले का? पीएच चे प्रॉब्लेम्स 2-3 प्रॉब्लेम घेतले होते आपण. बाकीचे प्रॉब्लेम सोडवा. पीएच वरचे काल 2 प्रॉब्लेम घेतले होते बघा, आहे का लक्षात? हां, पीएच चे 2 प्रॉब्लेम पाहिले होते आपण. तर त्याच्या पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. पीएच वरचे महत्त्वाचे असतात. पीएच चे प्रॉब्लेम आहेत. हायड्रोलायसिस म्हणजे काय असतं? हायड्रोलायसिस म्हणजे जेव्हा साल्टला पाण्यात टाकतो आपण. ओके, व्हेन साल्ट इज डिसोशिएट इनटू वॉटर. ओके, व्हेन साल्ट इज डिसोशिएट इनटू, कशात डिसोशिएट करायचं? कोणती साल्ट आहे एखादी. व्हेन द साल्ट इज डिसोशिएट इनटू द वॉटर. Salt, if we added the salt to the water, then the ions of salt are only, first of all, the salt dissociate completely. Salt काय होते? Dissociate completely होते. The salt dissociate कशी होते? completely होते. completely पूर्णपणे डिसोशिएट होऊन जाते साल्ट. पण वॉटर डिसोशिएट होतो का? आपण काल म्हटलो होतो वॉटर लेस डिसोशिएट होतो, स्लाइटली. साल्ट कम्प्लिटली. साल्ट कशी डिसोशिएट होते? पूर्णपणे. बट वॉटर डिसोशिएट्स कसा होतो? वॉटर डिसोशिएट टू स्मॉल एक्सटेंट. वॉटर कसा डिसोशिएट होतो? टू स्मॉल एक्सटेंट. स्मॉल एक्सटेंट मीन्स व्हॉट? कमी प्रमाणात वॉटर डिसोशिएट होतो. पण साल्ट पूर्णपणे डिसोशिएट होऊन जाते साल्ट. आता काय होते? वॉटर कमी प्रमाणात कसा डिसोशिएट होतो? तुम्हाला माहिती आहे, काल पाहिलं होतं आपण. वॉटर कसा डिसोशिएट होतो? H2O प्लस H2O, है ना? H2O प्लस H2O वॉटर डिसोशिएट होतो असं. H2O काय घ्यायचा असतो? लिक्विड. हा पण H2O काय घ्यायचा असतो? लिक्विड. त्याच्यापासून काय बनतो? H3O प्लस काय बनतो? OH मायनस. हे काय बनतात? ॲक्वियस. लक्ष द्या इकडं. वॉटर काय होतो? डिसोशिएट स्मॉल एक्सटेंट. सो इन दिस वे वॉटर इज डिसोशिएटेड. साल्ट डिसोशिएट कशी होते? कम्प्लिटली. वॉटर डिसोशिएट स्मॉल एक्सटेंट. वेन साल्ट डिसोशिएट इनटू वॉटर. आता हे अवलंबून आहे बघा. जर H3O, आपण आत्ताच म्हटलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O, जर साल्ट रिॲक्ट नाही झाली, इंटरॅक्ट नाही झाली, जर साल्ट, पॉईंट कोणता चालू आहे आपला? हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस बद्दल सांगतो पुढे बघा आता. इफ साल्ट इज नॉट इंटरॅक्ट, सॉल्ट इंटरॅक्ट नाही व्हायली, ठीक आहे. इफ द साल्ट इज नॉट इंटरॅक्ट, साल्ट म्हणजे कोण? साल्टचे आयन्स, आहे की नाही? साल्टचे काय असतात? आयन्स. ओके, साल्ट म्हणजे कोण? आयन्स, साल्टचे आयन्स. ओके, इफ द आयन्स ऑफ साल्ट not interact with the ions of water, not interact with what? Ions of water. If the काय म्हणालो? Ions of salt not interact with the ions of कोणासोबत? water, then the solution will be कसा असेल? न्यूट्रल. मग तो सोल्युशन कसा असतो? न्यूट्रल. म्हणजे याच्याला तसं असते H3O. जर साल्ट पैकी 1 or more आयन इंटरॅक्ट झाला, जर साल्टचा
बघा, इफ द salt is not interact with the ions of water then the solution is, कसा सोल्युशन असतो, न्यूट्रल. if the ions of salt not interact with the ions of water then the solution is neutral. समजलं? समजायले काय? हायड्रोलायसिस चालू आहे बघा, समजायले. व्हॉट इज हायड्रोलायसिस ते आपण पुढे पाहणार आहोत. हां, समजायला इथपर्यंत समजलं. हां, आता बघा, नॉट इंटरॅक्ट. आता काय म्हटलं आपण, हे इंटरॅक्ट न व्हायलेत. जर इंटरॅक्ट व्हायलेत तर काय होईल ते पाहूत. आता इफ द आयन्स ऑफ साल्ट, आता पहा परत, इफ आयन्स ऑफ कोणाचे, साल्ट. इफ आयन्स ऑफ सॉल्ट इंटरॅक्ट विथ, कोणासोबत इंटरॅक्ट होती, इंटरॅक्ट विथ कोणासोबत व्हायला इंटरॅक्ट, आयन्स ऑफ सॉल्ट इंटरॅक्ट विथ द आयन्स ऑफ वॉटर, आयन्स ऑफ वॉटर. जर साल्टचे आयन वॉटरचे आयन सोबत रिॲक्ट होतील तर काय होईल, वन ऑर मोर आयन. हा, इफ द वन ऑर मोर आयन, ते डिपेंड करते आता साल्टवर. इट डिपेंड्स ऑन द साल्ट. कशावर डिपेंड करते, साल्टवर. म्हणजे जर साल्टचे इथं ॲसिडचे आयन, साल्टमध्ये ॲसिड बी असते, बेस बी असते. आता पाहिलं तुम्ही, साल्टमध्ये दोन्ही असतात, ॲसिड पण असतो आणि बेस पण असतो. तर साल्टचा ॲसिड रिॲक्ट झाला तर काय होते, ॲसिडिटी बनते. त्या सोल्युशनमध्ये काय होते, ॲसिडिटी. इथं कोणीच नाही रिॲक्ट झाला तर काय झालं, न्यूट्रल. कोणीच नाही रिॲक्ट झाला तर न्यूट्रल. समजायले? समजायले? न्यूट्रल केव्हा असतो, साल्टचे दोन आयन असतात ना, साल्टचे. इफ द आयन्स ऑफ साल्ट नॉट इंटरॅक्ट विथ द वॉटर, इफ द आयन्स ऑफ सॉल्ट, चला सांगा मला काय समजलं, आयन्स ऑफ सॉल्ट नॉट इंटरॅक्ट विथ द वॉटर. आयन्स ऑफ सॉल्ट इंटरॅक्ट नाही झाले वॉटर सोबत तर सोल्युशन कसा बनतो, इफ द आयन्स ऑफ साल्ट नॉट इंटरॅक्ट विथ वॉटर सोल्युशन इज न्यूट्रल. ब्लर म्हण बघा, सोल्युशन इज काय असतो, न्यूट्रल, है ना. आयन्स ऑफ साल्ट नॉट इंटरॅक्ट विथ द वॉटर देन द सोल्युशन इज न्यूट्रल. इफ द आयन्स ऑफ साल्ट इंटरॅक्ट जर झाले तर डिपेंड असते याच्यावर, एकतर ॲसिडचा पार्ट साल्टमधला किंवा ॲसिडचा आयन म्हणा. कोणता आयन, साल्टचा ॲसिडचा आयन रिॲक्ट झाला कोणासोबत, वॉटरच्या आयनसोबत, तर त्याला म्हणायचं ॲसिडिटी. किंवा बेसिक झाला तर त्याला म्हणायचं अल्कॅलिनिटी. अल्कलाईन म्हणतो ना, अल्कली, तर त्याच्यापासून अल्कॅलिनिटी बनते. अल्कॅलिनिटी म्हणजे बेसिक होतो. सोल्युशन एकतर ॲसिडिक होतो किंवा बेसिक होतो. इफ द आयन्स ऑफ साल्ट इंटरॅक्ट विथ द आयन्स ऑफ वॉटर, if the ions of salt interact with the ions of water is called as hydrolysis. याला काय म्हणतात, ही वरची जी डेफिनेशन मी तुम्हाला म्हणायला होतो यालाच काय म्हणतात, हायड्रोलायसिस. ठीक आहे. हायड्रोलायसिस रिॲक्शनमध्ये कोणाचे आयन सोबत रिॲक्ट होतात, आयन्स ऑफ साल्ट interact with what, ions of कोणाचे ions of water is called as hydrolysis. याला काय म्हणतात, हायड्रोलायसिस. आता नेमकं हायड्रोलायसिस रिॲक्शन मध्ये काय होते, नेमकं काय होते हायड्रोलायसिस रिॲक्शन मध्ये, म्हणजे आयन्स ऑफ साल्ट रिॲक्ट होतो म्हणायलो आपण किंवा इंटरॅक्ट होतो. आयन्स ऑफ साल्ट रिॲक्ट होतो किंवा इंटरॅक्ट होतो कोणासोबत, आयन्स ऑफ वॉटर सोबत, ठीक आहे. तर तो त्या सोल्युशनला ॲसिडिटी करतो, अल्कॅलिनिटी करतो किंवा न्यूट्रल करतो. इवन न्यूट्रॅलिटी, इवन ऑल्सो व्हॉट, न्यूट्रॅलिटी. सो इन हायड्रोलायसिस, व्हॉट इज हायड्रोलायसिस? हायड्रोलायसिस इज डिफाइन्ड ॲज, हायड्रोलायसिस
हे इथपर्यंत सांगितलं, डेफिनेशन नाही. साल्टचे आयन वॉटरचे आयन सोबत रिॲक्ट होणं याला हायड्रोलायसिस म्हणतात, पण इट इज नॉट डेफिनेशन. पण काय होते, व्हॉट इज हायड्रोलायसिस म्हणजे when the ions of salt react or interact with the ions of water to produce, काय प्रोड्यूस करतात मग ते, टू प्रोड्यूस ॲसिडिटी. त्याच्याने काय होऊन जाते, ॲसिडिटी. ॲसिडपासून काय बनतो, ॲसिडिटी. हीच असते ॲसिडिटी आपण जे म्हणतो. आपली ॲसिडिटी ते काय होते, पाणी पिल्याने ॲसिडिटी, कधी कधी पोटामध्ये काय होते, ॲसिडिटी होते. नुसतं पाणी पिल्याने काय होत नाही. हां, तर ॲसिडिटीसाठी pH मेंटेन करावं लागतं. pH कमी केला आपण तर ॲसिड असते, pH जास्त करावं लागते, हे नाही. pH जास्त केला तर काय होते, बेसिक होते, आहे ना. pH जास्त केला तर काय होतो, pH वाढवला तर काय होते, बेसिक होते, है ना. ब्लडचा pH असतो, ब्लडमध्ये रक्तामध्ये pH असतो. आपला सॅलिव्हरी ग्लँड जे असते त्याचं pH असते, तर हे pH फिक्स असते. ॲसिडिटी म्हणजे काय, ॲसिडिक. बेसिक म्हणजे काय असतो, अल्कॅलिनिटी. तर एकतर तो ॲसिडिक बनेल किंवा एकतर अल्कलाईन बनेल, और इव्हन न्यूट्रल पण बनू शकतो कधी कधी, और इव्हन न्यूट्रॅलिटी ऑल्सो. न्यूट्रॅलिटी, दिस इज कॉल्ड एज हायड्रोलायसिस. टू प्रोड्यूस व्हॉट, टू प्रोड्यूस ॲसिडिटी प्रोड्यूस करते, किंवा बेसिसिटी करते, किंवा न्यूट्रॅलिटी करते. कोण करतो सांगा, कोणाचे आयन्स कोणासोबत रिॲक्ट होतात, आयन्स ऑफ कोणाचे रिॲक्ट होतात सांगा, आयन्स ऑफ हायड्रोलायसिसमध्ये कोणाचे आयन्स रिॲक्ट होतात सांगा, मेसेज करा. आयन्स ऑफ कोणाचे, आयन्स ऑफ साल्ट. व्हेरी गुड. आयन्स ऑफ साल्ट रिॲक्ट विथ आयन्स ऑफ कोणाच्या, आयन्स ऑफ सॉल्ट इंटरॅक्ट विथ आयन्स ऑफ कोणाच्या, वॉटर, हे नाही. आयन्स ऑफ साल्ट रिॲक्ट विथ आयन्स ऑफ वॉटर टू प्रोड्यूस. टू प्रोड्यूस काय करतात, टू प्रोड्यूस व्हॉट प्रोड्यूस करतात, काय प्रोड्यूस करतात, टू प्रोड्यूस ॲसिडिटी, और टू प्रोड्यूस ॲसिडिटी, और काय प्रोड्यूस करतात, ॲसिडिटी, और ॲसिडिटी करतात, किंवा अल्कॅलिनिटी, अल्कॅलिनिटी म्हणजे बेसिक. ॲसिडिटी, अल्कॅलिनिटी, और इवन ॲसिडिटी, अल्कॅलिनिटी, किंवा कधी कधी काय होते, ॲसिडिटी असते, अल्कॅलिनिटी, किंवा कधी कधी न्यूट्रल पण असू शकतो, कधी न्यूट्रल पण असू शकतो, तर त्याला काय म्हणायचं, हायड्रोलायसिस. ओके, त्याला काय म्हणतात, हायड्रोलायसिस. दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज व्हॉट, इट इज कॉल्ड एज हायड्रोलायसिस. व्हॉट इज हायड्रोलायसिस, when the ions of salt interact with ions of water to produce acidity, alkalinity, or even neutrality is called as hydrolysis. Acidity, alkalinity, or even neutrality, then it is called as hydrolysis when the ions of salt interact with the ions of water. लक्षात, हायड्रोलायसिस समजलं. हायड्रोलायसिस रिॲक्शन समजली का, हो का नो, हो, नो, हो, हो, हो. चला ठीक आहे. आता हे सांगा, साल्ट किती प्रकारचे असतात, साल्ट 4 प्रकारचे असतात. व्हेरी गुड. देर आर द 4 टाइप्स ऑफ साल्ट. हाऊ मेनी टाइप्स ऑफ साल्ट, 4 टाइप्स ऑफ साल्ट. कोणकोणते, पहिला कोणता, स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस, हे नाही, स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस.
weak acid, weak base, strong acid, weak base, weak acid, strong base, strong acid, strong base, weak acid, weak base, weak acid, strong base असं बी असतं है ना. स्ट्रॉंग ॲसिड, वीक बेस, 4 प्रकारचे साल्ट बनतात. यांना काय म्हणायचे? देर आर द 4 टाइप्स ऑफ साल्ट. यांची हायड्रोलायसिस पाहतो आपण उद्या. सगळ्यांची हायड्रोलायसिस, स्ट्रॉंग ॲसिडची साल्टची हायड्रोलायसिस आणि स्ट्रॉंग बेस कसं हायड्रोलायसिस होतं. हायड्रोलायसिस म्हणजे कोणासोबत रिॲक्शन, हायड्रोलायसिस म्हणजे कोणासोबत, साल्टला कोणासोबत रिॲक्ट करावं लागते. हायड्रोलायसिस म्हणजे साल्टला कोणासोबत रिॲक्ट करावं लागते, वॉटरसोबत. आणि आता शिकवलं ना आपण, पाहिलं. हायड्रोलायसिस म्हणजे साल्टला पाण्यासोबत रिॲक्ट करावं लागते, आहे की नाही. थोडं साल्ट घेऊन पाण्यामध्ये मिक्स करायचं, घरी करून पाहायचं असं कसं होते. हे रिॲक्शन बघायचे, थोडं साल्ट किती विरघळते, कसं होते, मग हायड्रोलायसिस कळते. बघायचं असं, प्रयोग करून बघायचे, प्रॅक्टिकली बघा, करून पहा, मग काय होते अजून परफेक्ट कळते, परफेक्ट. ओके, तर इथं थांबू आज आपण. हे 4 प्रकारचे साल्ट पाहिले, आज इथं थांबू. हायड्रोलायसिस लक्षात राहतो. ओके, विल सी ऑन टुमॉरो.